नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। टाळ मृदुंगाचा गजर आणि भक्तीचा मोगरा फुले। बोरद येथे व्यास गुरु पौर्णिमेला वैष्णवांचा मेळा। माझे जगणे माझे मरणे गुरुराया तुझ्या पायाशी, विठ्ठल रुक्माई गुरुमाऊली माझी। मंगेश पाटील यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क बोरद। नमस्कार प्रेक्षक हो, गुरुबिन कौन बताए वाट च्या जयघोषात टाळ मृदुंगाचा निनाद आणि हरिनामाचा गजर अशा अत्यंत भक्तिमय वातावरणात बोरद येथील श्री महादेव मंदिर परिसर गुरुपौर्णिमेच्या दिवशी अक्षरशः भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला। निमित्त होते व्यास गुरुपौर्णिमेचे। गेल्या 10 वर्षांची मंगलमय परंपरा जपत यावर्षीही 29 जुलै 2026 रोजी सायंकाळपासूनच महादेव मंदिराच्या अंगणात भक्तीचा ताटवा फुलला होता। परिसरातील शेकडो भाविकांनी आणि समाज बांधवांनी श्री गुरुचरणी नतमस्तक होत भक्तीचा आनंद लुटला। सायंकाळी 6 वाजता ओम नमः शिवाय च्या जयघोषात अत्यंत पावन वातावरणात पिंड भरणे विधी पार पडला। त्यानंतर सायंकाळी 7 वाजता गुरुवर्य किसनजी महाराज वावद यांच्या शुभहस्ते मंत्रोच्चारात कलश पूजन व अनुग्रह सोहळा संपन्न झाला। गुरुमाऊलींच्या स्पर्शाने आणि आशीर्वादाने उपस्थित भाविकांचे डोळे भक्तिभावाने भरून आले। या सोहळ्याला पूज्य प्रतापजी महाराज लाखापूर, परमपूज्य कैलासजी महाराज निझर यांची वंदनीय उपस्थिती लाभली। महाराजांच्या दर्शनाने संपूर्ण मंदिर परिसर पावन झाला। देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, गुरुराया तुझा नामाचाच मेवा। रात्री 9 वाजेपासून संपूर्ण रात्रभर अहोरात्र भजनाचा रंग भरत गेला। परिसरातील कानाकोपऱ्यातून आलेले भजनी मंडळ जेव्हा टाळ मृदुंगाच्या तालावर लीन झाले तेव्हा संपूर्ण बोरद नगरी पंढरीसारखी भासू लागली। या भक्तिमेळ्यात बोरद, कलमाडी, तळवे, सिलिंगपूर, मोहिदा, तरहाडी, करडे, धनपूर, सोनवद, खरवड, मालदा, प्रकाशा, गोंडाळे आणि वावद या गावांतील भजनी मंडळांनी सहभाग घेतला। भजनाच्या तालावर थिरकणारे तरुण आणि वयोवृद्ध भाविक पाहून भक्तीचा एक वेगळाच आनंद अनुभवता आला। रात्री सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे भोजनाचे अत्यंत आस्थेने वाटप करण्यात आले। या भजनी मंडळांनी केवळ भक्तीचाच रंग भरला नाही तर आपल्या सुरेल गाण्यांतून समाजाला एक नवी दिशा दिली। दारू, गुटखा, मटका हा संसाराचा नाश, भक्तीतच आहे जीवनाचा सुवास असा संदेश देत तरुणांना व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले। झाडे लावा, झाडे जगवा, हीच खरी ईश्वर सेवा असा मूलमंत्र देत निसर्ग रक्षणाचा ध्यास घेण्याचे सांगण्यात आले। बोरद ग्रामस्थ आणि बोरद भजनी मंडळाच्या उत्कृष्ट आयोजनामुळे हा 10वा गुरुपौर्णिमा सोहळा अत्यंत भक्तिमय, शिस्तबद्ध आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला। गुरुरायांच्या जयघोषाने आणि महादेवाच्या कृपेने बोरद नगरीत भक्तीची गंगा वाहती राहिली। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।